काल पुणे येथील नसरापूर येथे हृदयाला हलवून टाकणारी घटना घडली। एका 4 वर्षीच्या अल्पवयीन मुलीवर एका 65 वर्षाच्या, ज्याचं नाव भीमराव कांबळे होतं, या नराधमानं अत्याचार केला। एवढंच नाही तर अत्याचार केल्यानंतर त्यानं त्या मुलीची हत्या केली आणि त्या मुलीचा जो काही मृतदेह होता तो चक्क शेणाच्या ढिगाऱ्याखाली बुजवून ठेवला। खरं तर माणुसकीला काळीमा फासेल इतक्या नीच प्रवृत्तीचं काम या नराधमानं केलं। पण या संपूर्ण प्रकरणाला बघितल्यानंतर लोकांनी अनेक रोष व्यक्त केला। पण मला 3 प्रश्न या संपूर्ण विषयावर पडतात। पहिला प्रश्न की आपली न्यायव्यवस्था खरंच योग्य आहे का? म्हणजे इथं आता प्रत्येकाला माहिती आहे की त्या मुलीवर अत्याचार करणारा जो काही नराधम आहे भीमराव कांबळे हा आहे, पोलिसांनाही माहिती आहे, सरकारलाही माहिती आहे आणि सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे। तरीही त्या व्यक्तीला 2-3 दिवसाच्या आत फाशी होऊ शकत नाही। मग प्रश्न पडतो की सगळं काही माहीत असताना जरी एखाद्या बलात्काराला या देशामध्ये 2-4 दिवसाच्या आत फाशी होऊ शकत नाही, तर मग खरंच आपली न्यायव्यवस्था कुठंतरी चुकते का? हा एक साधा प्रश्न आहे। माझ्या मनातील दुसरा आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न की आज आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था संपली आहे का? म्हणजे हा जो काही भीमराव कांबळे आहे तो याच्या अगोदरही 2 वेळा महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी जेलमध्ये गेला आहे। 2015 ते 19 तो जेलमध्ये होता आणि जेलमधून बाहेर येऊन तो परत एखाद्या मुलीवर अत्याचार करण्याचा विचार करतो, अत्याचार करतो, तिची हत्या करतो। म्हणजे नेमकं त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची भीती नाही आणि हे सगळं तो व्यक्ती करतोय जो जेलमध्ये राहून आलाय। मग नेमकं जेलमध्ये यांना काही सजा दिली जाते का फक्त ठेवलं जातं? हाही मोठा प्रश्न आहे। एक राज्य म्हणून आज आपण कुठे चाललोय आणि लोकांची मानसिकता किती खालच्या पातळीवर चालली आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळेस आम्ही चांगली चौकशी करू अशा प्रकारचे जे बेताल वक्तव्य करतात, ज्यानं खरंच भविष्यात अशा घटना थांबतील का? हा मोठा प्रश्न आहे। आणि या संपूर्ण प्रकरणातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल फेसबुकवर अनेक पोस्ट बघितल्या की ज्या नराधमानं अत्याचार केला तो या जातीचा आहे आणि ज्या मुलीवर अत्याचार झाला ती या जातीचा आहे। म्हणजे किती वाईट लोकांचे विचार झालेत की एक असा नराधम जो अत्याचार करतो त्याचाही लोक त्या ठिकाणी जात बघतात, ज्या मुलीवर अत्याचार झाला तिचीही त्या ठिकाणी लोक जात बघतात। आज एक माणूस म्हणून आपण खरंच स्वतःला आरशात जाऊन स्वतःकडे बघणं गरजेचं आहे। मी नेहमी सांगतो की अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या नराधमांची कुठली जात नसती, त्याची जात ही गुन्हेगारी असती आणि त्याची सजा ही फाशी असते। त्यामुळे अशा प्रकारचे जे नीच प्रवृत्तीचे लोक आहेत ते कुठल्याही समाजाचे असो, कुठल्याही जातीचे असो, आपण त्यांना जातीच्या नावानं नाही तर एक संपलेला माणूस, कुठलीही विचारशैली नसलेला माणूस या दृष्टीनं बघणं सगळ्यात गरजेचं आहे। ज्या प्रकारे या राज्यातली कायदा सुव्यवस्था सध्या खरंच योग्य आहे का, याबद्दल तुम्हाला जे काही वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।